नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पिरंट एस.पी.के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ कंबाईन आणि राज्यसेवा याबद्दलचे अपडेट देण्यासाठी मी बनवत आहे. कालच आयोगानं ऑफिशियल नोटिफिकेशन काढून जाहीर केलेले आहे की राज्यसेवा 2024ची पूर्वपरीक्षा 1 डिसेंबर 2024 रोजी घेतली जाईल. आणि याचबरोबर विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टीसाठी आंदोलन केलं होतं त्या मागणीला सुद्धा यश आलेलं आहे. कारण 258 कृषीच्या ज्या जागा होत्या त्या सरळ सेवा मार्फत भरू नये म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि त्याची दखल घेऊन आयोगानं परीक्षा पोस्टपोन केली. आणि सध्याच्या नवीन नोटिफिकेशन आले त्याच्यानुसार आयोगाने हे जाहीर केलेलं आहे की जे विद्यार्थी कृषीसाठी या परीक्षेला मुकणार होते त्या विद्यार्थ्यांना पुनश्च एकदा संधी मिळावी म्हणून जे विद्यार्थी कृषीसाठी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी परत मुदत वाढवून दिलेली आहे आयोगानं. लवकरात लवकर अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून होतील आणि 1 डिसेंबर रोजी ही परीक्षा घेण्यात येईल. तर आपण राज्यसेवेची तयारी करत असाल तर आता अभ्यास आपला आपण नक्कीच वाढवाल ही अपेक्षा आहे. तर ठीक आहे, राज्यसेवेबद्दलची ही अपडेट आहे. पण कंबाईनबद्दलचं काय? महाराष्ट्रातला खूप मोठा वर्ग ज्या परीक्षेसाठी तयारी करतो अशा कंबाईन परीक्षेबद्दलची काय अपडेट आहे? काल परवा आपण बातम्यामध्ये ऐकलं असेल की सब रजिस्ट्रार श्रेणी 1 या पदाचे तब्बल 677 पदांना मंजुरी. इतक्या मोठ्या पदांची खरंच मग जाहिरात येईल का? खरं आहे का हे? याबद्दलची अपडेट आपण पाहूच. पण मग सध्याच्या घडीला वेगवेगळ्या पदांसाठी कंबाईनमधल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला किती जागांचं मागणीपत्र गेलेलं आहे आणि किती जागांची जाहिरात येऊ शकते, सद्यस्थिती काय सांगते याबद्दलचं आपण जाणून घेऊयात मित्रांनो. STI, SR, ASO, क्लर्क, टॅक्स असिस्टंट, एक्साईज सब इन्स्पेक्टर, टेक्निकल इन्स्पेक्टर, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट असे वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात येत असते. मग आत्ताच्या सद्यस्थितीला नुकत्याच हाती आलेल्या एका RTIनुसार जर जागांची आणि सद्यस्थिती जर पाहिली मागणीपत्राची तर STIसाठी फक्त 209 जागांचं मागणीपत्र गेल्याचं आपल्याला समजतं मित्रांनो. जरी ह्या जागा 209 असल्या तरी 100% येणाऱ्या काळामध्ये जाहिरातीमध्ये ही जागा वाढून मिळणार म्हणजे मिळणार हे तितकंच सत्य आहे मित्रांनो. कमीत कमी 450 ते 450 जागांची STIची जाहिरात यावर्षी येणं अपेक्षित आहे आणि 100% ते येईलच. जागा कितीही कमी येऊत आपण अभ्यास तितक्याच जोमानं चालू ठेवायला हवा. ASOसाठी 55 जागांचं मागणीपत्र गेलेल्याचं आत्तापर्यंत कळतं. टेक्निकल असिस्टंटच्या 9 जागा आहेत असं कळतं. एक्साईज सब इन्स्पेक्टरचं तरी अजून काही मागणीपत्र कळालं नाही असं एक अपडेटमध्ये माहिती मिळते मित्रांनो. टॅक्स असिस्टंटच्या 482 जागा म्हणजे खूप खूप चांगली संधी टॅक्स असिस्टंटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. 482 जागा आत्ता आहेत पण 100% हे जागा येणाऱ्या काळामध्ये आणखी 100 तरी जागा वाढायला हव्यात. म्हणजे 550 ते 600 जागांची एक चांगली जाहिरात टॅक्स असिस्टंटसाठी येऊ शकते. तुम्हाला माहिती आहे टॅक्स असिस्टंट 5 वर्ष सेवा दिल्यानंतर प्रमोट होऊन तो STI बनतो. म्हणून ज्यांचं स्वप्न STI बनण्याचं आहे तो विद्यार्थी टॅक्स असिस्टंटला सुद्धा तितक्याच जोशानं फोकस करतो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आणि क्लेरिकलसाठी मागच्या वर्षी 7,000 जागा होत्या पण यावर्षी जागा किती येतील नक्की सांगता येत नाही. पण एक आपण अपेक्षा करूयात की कमीत कमी 2 ते 3 हजाराची भरती यावर्षीसुद्धा क्लर्कसाठी यायला हवी. सद्यस्थितीला पाहायला गेलं तर 442 जागा या क्लर्कसाठी मागणीपत्रामध्ये गेलेल्या आहेत मित्रांनो. आणि PSI वेगवेगळ्या बातम्यामध्ये प्रसिद्धीपत्रकामध्ये आपण ऐकलं असेल की 1000 जागांचं मागणीपत्र PSIसाठी जायलाच हवं. हे जागा मंजूर व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी, लोकप्रतिनिधींनी वारंवार शासनाला निवेदन देऊन मागणी केलेली आहे. खरंच 1000 जागा येतील का? यायला तर हव्यात पण सद्यस्थितीला काय कंडिशन आहे तर 650 जागाचं मागणीपत्र सध्या 441 जागाचं मागणीपत्र आयोगाला ऑफिशियली गेलेलं आहे. पण ही जागा 650 होणं फिक्स आहे असं या अपडेटमधून कळतं आहे मित्रांनो. आपण अपेक्षा करूयात की या जागा वाढून 1000 व्हाव्यात. कारण कित्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं वर्दीचं. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नाला गवसणी घालण्याची संधी या खूप मोठ्या जागांमधून मिळायला हवी अशी आपण अपेक्षा करूयात मित्रांनो. बरं ठीक आहे, या जागांचं मागणीपत्र आयोगाला लवकरात लवकर जावं यासाठी प्रयत्नसुद्धा चालू आहेत आणि त्या प्रयत्नांना यश येईल असं आपण अपेक्षा करूयात. पण हे कधी शक्य आहे जर जाहिरात लवकरात लवकर आली तर. कारण निवडणुकीचं वर्ष आहे. जर जाहिरात आचारसंहितेची आली तर जागासुद्धा वाढण्याचे चान्सेस याच्यामध्ये वाढतात. कारण आपण पाहिलेले राज्यसेवेला मित्रांनो, राज्यसेवेला 258 जागा ह्या कृषीच्या ज्या राज्यसेवेच्याच होत्या त्या सरळ सेवामार्फत भरण्यात येईल असं अचानक जाहीर केलं गेलं होतं आणि म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं.
आणि त्या आंदोलनाची दखल राज्य शासनाला MPSC आयोगाला घ्यावी लागली आणि आयोगानं ऑफिशियली जाहीर केलं आणि परीक्षा पोस्टपोन करून ह्या जागा नंतरने ॲड केले जातील असं मान्य केलं. आणि आता जे नव्यानं नोटिफिकेशन आले त्यामध्ये त्या जागा MPSC मार्फतच भरल्या जातील अशी प्रोसिजर सुरू झालेली मित्रांनो. तर ठीक आहे. आणि सब रजिस्ट्रार श्रेणी 1 याच्याबद्दल जे मी बोलत होतो की खरंच 677 जागाचं मंजुरी मिळाली. आपण असं नेमकंच कुठेतरी वाचलेलं असेल, नोटिफिकेशन म्हणा, काही बातम्यांमध्ये म्हणा. ठीक आहे, हे बातमी सत्य आहे की 677 जागाची मंजुरी सब रजिस्ट्रार श्रेणी 1ला मिळालेली. पण मग खरंच 677 जागाची ॲड येणं शक्य आहे का? पॉसिबल आहे का हे? तर सत्य सांगायचं तर मित्रांनो, 677 जागा या मंजूर असलेल्या जागा आहेत. रिक्त जागा आणि मंजूर जागा यामध्ये फरक असतो. कारण इतक्या मोठ्या जागा, सरळ सरळ सांगायचं झालं तर इतकी वॅकन्सी येणं शक्य नाही. जागाची वॅकन्सी येईल पण ती इतकी मोठी येणं हे शक्य नाही. कायदा काय सांगतो, शासन निर्णय काय सांगतो? शासन निर्णय असा सांगतो की कार्यरत असताना वेगवेगळ्या विभागामध्ये आता सब रजिस्ट्रारची पदं असतात वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी. पण त्या पदासाठी, वेगवेगळ्या पदासाठी आधीपासूनच काम करणारे कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र असतात. आणि म्हणून ज्या ज्या विभागामध्ये अशी पदं रिक्त असतात, 50% पदं सरळ सेवा कोट्यातून आणि 50% पदं ह्या 50% पदं हे पदोन्नतीनं भरली जावेत असा शासन निर्णय सांगतो. आणि म्हणून आपल्याला भले 677 जागा दिसत असतील पण इतक्या मोठ्या जागांची जाहिरात सब रजिस्ट्रारसाठी तरी येणं शक्य नाही. कारण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षामध्ये 2 वर्षामध्ये 127 जागा भरल्या गेलेल्या आहेत आणि सद्यस्थितीला सरळ सेवा कोट्यामधल्या 211 जागा रिक्त आहेत असं कळून येते मित्रांनो. पण तरीही इतक्या 211 सुद्धा जागा येणं शक्य नाही. याचं कारण वेगवेगळ्या विभागावर सरळ सेवा कोट्यातून म्हणा, पदोन्नतीनं म्हणा, वेगवेगळे पदं ऑलरेडी भरले गेलेले त्याची अपडेट येणं बाकी आहे. पण कमीत कमी 50 जागाची जाहिरात सब रजिस्ट्रारसाठी यावी अशी आपण अपेक्षा करूयात. ठीक आहे. आणि जाहिरात लवकरात लवकर यावी अशी सुद्धा आपण अपेक्षा करूयात. जरी जाहिरात उशीर झाला तरी जाहिरात येणार नाही का? 100% जाहिरात येईल मित्रांनो. पण तुमचा अभ्यास तितकाच जोरानं चालू असला पाहिजे. अभ्यास, जाहिरात येत नाही म्हणून अभ्यास जर थांबवून ठेवला तर आपण परत आपल्याला नुकसान होणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी अशी असते की असे विद्यार्थी अगोदर आपला अभ्यास पूर्ण करून ठेवतात पण जेव्हा जाहिरात येते ना तेव्हा त्यांचं फक्त आणि फक्त रिव्हिजन चालतं. म्हणून आपण पण अजिबात मनाचं खच्चीकरण न करता आज ना उद्या जाहिरात येईलच, आपण स्वतःला त्यासाठी तयार ठेवलं पाहिजे. जास्तीत जास्त अभ्यास करून आपले वीक पॉईंट कव्हर करून परीक्षेसाठी तयार राहिलं पाहिजे. जागा, खूप चांगल्या जागा यावर्षी येणार आहेत, येतील आणि येणारच हे तितकंच सत्य मित्रांनो. जागा किती पण येऊत आपण तयार असलं पाहिजे. म्हणून जरी जाहिरात लेट झाली तरी आपण अभ्यासासाठी तयार राहा आणि परीक्षेसाठी सुद्धा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. यापुढची सुद्धा अपडेट लवकरात लवकर मी आपल्यापर्यंत घेऊन येईल. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तोपर्यंत नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. ठीक आहे, धन्यवाद.